नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या खाऊबलीच्या नवीन एपिसोडमध्ये. आज आपण आलो आहोत सेक्टर 1 घनसोली इथे हॉटेल राजवाडा. मित्रांनो, या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे की इथे तांबडा, पांढरा आणि पिवळा रस्सा हा अप्रतिम मिळतो. हॉटेलचे ओनर जरी सातारचे असले, पारंपरिक कोल्हापुरी मसाल्यातून प्रत्येक पदार्थ बनवले आहेत. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट कधी नोटीस केली आहे का? आपण मुंबई, नवी मुंबई, ठाणे या तिन्ही शहरात फिरलो ना, पण नवी मुंबई एक मात्र शहर असं आहे जिथे असे छोटे छोटे खानावळ तुम्हाला भरपूर बघायला मिळतील, भरपूर पाहायला मिळतील. इनफॅक्ट यांचं नॉन एसी आणि एसी सिटिंग देखील आहे. विशेषतः आपण आतमध्ये जाऊया आणि ओनरकडून जाणून घेऊया की त्यांची संकल्पना काय होती हॉटेल ओपन करण्याच्या मागे आणि कुठले कुठले पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत तिथे. चला, आता आपल्या समोर आलेत यांचे खास मसाले जे गावातून बनवून आणतात. आपल्या समोर आहे कोल्हापुरी मसाला. हा टिपिकल डंकात कुटलेला मसाला आहे, बघू शकता. जिरे पावडर, धने पावडर, खडे मसाले आहेत हे. ही हळद, ती हळद स्पेशली वाईवरनं मागवतात. वाईला तशी हळद खूप प्रसिद्ध आहे. तर या सर्व जिन्नसमुळेच जेवणाची चव बदलते मित्रांनो. आता सेकंड प्रोसेस आहे आपली. आपण जाऊया त्यांच्या किचनमध्ये आणि बघूया तांबडा पांढरा रस्सा कसे बनवतात. तर मित्रांनो, आता या हॉटेलचे मालक, ताई तुमचं नाव काय? माझं नाव कविता. आता कविता ताई बनवत आहे पांढरा रस्सा. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की कुठले कुठले मसाले ते टाकतात. ताई, मला सांगाल कुठले कुठले मसाले टाकता तुम्ही? मी घरगुती मसाले सर्व वापरते, तांबडा रस्सा, पांढऱ्या रस्स्यासाठी, आणि पिवळा रस्सा पण आहे माझ्याकडं. पण मी माझ्या पद्धतीने घरचे मसाले वापरून मी क्वालिटी देते. बाकी मी ग्रेव्ही वगैरे जास्त वापरत नाही, घरगुती मसाले जास्त वापरते मी. अच्छा, मला सांगू शकता तुम्ही आता काय बनवत आहात? मी आता तांबड्या रस्स्याचा मसाला बनवत आहे आणि मला तांबडा रस्सा बनवायचा आहे आता, म्हणून मी घरगुती मसाले आता फ्राय करते आणि नंतर मी तांबडा मसाला करणार आहे. मित्रांनो, ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय. आता आपण बघत आहोत की पांढऱ्या रस्स्याचे प्रोसिजर, यानंतर तांबड्या रस्स्याची पण प्रोसिजर बघूया. आता आपण पांढऱ्या रस्स्याची प्रोसेस दाखवणार आहोत तुम्हाला. ताई, आता काय काय टाकले तुम्ही? मी ह्याच्यामध्ये अख्खा गरम मसाला टाकलेला आहे, खडे मसाले, पूर्ण अख्खा मसाला टाकायचा. त्याच्यानंतर मी आता ही कसली पेस्ट आहे? पांढऱ्या रस्स्याची. अच्छा, यात खोबरं वगैरे पण गेलंय का? अच्छा. तर मित्रांनो, आता हा झालाय आपला पांढरा रस्सा. बघू शकता, मस्त असा चमचमीत. यानंतर आता आपण डायरेक्ट आतमध्ये जाणार आहोत आणि पूर्ण पदार्थांची जी प्रोसेस तर तुम्हाला दाखवलीच आहे मी, तर दाखवणार आहोत की अजून काय काय इथे मिळतं. तर मित्रांनो, आता आपल्या समोर हॉटेलच्या मालकीन आहेत. हॉटेल चालू होऊन 3च महिने झालेत. तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की काय त्यांची संकल्पना होती हॉटेल ओपन करण्याची आणि त्याच्या मागचं कारण काय होतं. तर नमस्कार ताई, तुमचं नाव सांगाल? माझं नाव कविता आहे. अच्छा. तर माझी लहानपणापासून इच्छा होती की मी स्वतः माझं काहीतरी करावं. तर मग एक विचार केला. पहिला माझा भाकरी चपाती वगैरेचा बिझनेस होता. त्याच्यातून नंतर मग हॉटेलमध्ये मी स्वतःच पदार्पण केलं की त्याच्यामधून मला त्यामधलं नॉलेज पण होतं जास्त की नाही ह्या पद्धतीने. आणि मांसाहार तर मला अप्रतिम जमतो. अच्छा, तुम्ही मूळचे कुठले? आम्ही मूळचे कराडचे. कराडचे. मग तुम्ही कराडचे असून कोल्हापुरी तांबडा पांढरा ठेवण्याचं कारण, मागचं कारण युजली ते तिकडे प्रसिद्ध आहे. सातार भागात तांबडा पांढरा किंचित म्हणजे पिवळा मिळतो बघायला. तांबडा आणि पिवळा मिळतो बघायला, आळणी वगैरे, पण पांढरा सहज दिसत नाही कुठे. मध्ये पण पांढरा रस्सा जास्त भेटत नाही कोल्हापूरमध्ये. पण आपली कराड भागची लोक, सातार भागची लोक आवडीने कोल्हापूरला जातात ना. मग तो माझा एक हा होता की मला ते शिकायचंय आणि मला ते इतर लोकांपर्यंत पोहोचवायचंय. ते मी शिकले आणि मला ते लोकांपर्यंत आणायचंच होतं, म्हणून मी त्यामध्ये पाऊल टाकलं. आणि माझी आता 5वं वर्ष आहे. त्याच्या अगोदर होते पण म्हणजे लंच होम वगैरे होते. अच्छा, आधी तुम्ही खानावळ वगैरे चालवायचे का? हा. अच्छा, आता हल्ली 3 महिने झाले तुम्ही हॉटेल चालू केलंय. अच्छा, जास्त काय प्रिफर करतात लोक इथे येऊन? जास्त चिकन थाली, मटन थाली. अच्छा, जास्त मटन थाली आणि चिकन थालीवरच. बरं, चिकन थाळीची प्राइस कितीपासून सुरू होते आपल्याकडे? चिकन थालीची प्राइस माझ्याकडे 200 रुपयापासून सुरुवात आहे. 200ला साधी थाळी मिळते आणि 240ला स्पेशल थाळी मिळते. ठीक आहे, धन्यवाद ताई. आता तुम्ही काय काय मला देणार आहात ते मला सांगू शकता का?
तुम्हाला जे पाहिजे असेल. बरं मग आम्ही मेन्यू बघतो आणि ठरवतो. हो मग मला मस्त चमचमीत असं चिकन मटन वगैरे तुम्ही हो ना, द्या. मच्छी पण देऊ शकते मी. नक्की, आणि नक्की. हा धन्यवाद मी- धन्यवाद धन्यवाद. चला, या हॉटेलमध्ये काही ग्राहक बसलेत तर आपण त्यांचे रिव्ह्यू जाणून घेऊया. दादा 2 मिनिटं घेऊ शकतो? तर नमस्कार दादा, मी एक फूड ब्लॉगर आहे. तर 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारेन मी इथे. तर किती दिवसापासून तू इथे येतोय जेवायला? मला 3 ते 3.5 महिने झाले मी इथे जेवायला येतोय कंटिन्यू, आणि डेली फॅमिली सोबतच येतो. तुला या हॉटेलचे कुठले पदार्थ जास्त आवडतात? इथे या हॉटेलचे जास्त करून चिकन मसाला प्लस मच्छीचे पदार्थ सगळ्यात सुंदर आहेत, आणि नॉनव्हेज मध्ये हे हॉटेल खूप छान आहे. हा, आणि इथे सगळे जे मसाले वगैरे पण वापरतात ना, ते अगदी सुंदर आहे. टेस्ट पण खूप छान आहे. त्याच्यामुळे हॉटेल मला खूप आवडतं, आणि मी 3-4 महिने झाले इथे फॅमिली घेऊन डेली येतो. हा, तर मित्रांनो बघू शकता, दादा आपल्या फॅमिली सोबत इथे जेवायला आला आहे. थँक्यू दादा, थँक्यू फॉर द फीडबॅक. तर मित्रांनो, ताईने सांगितल्याप्रमाणे असे चमचमीत पदार्थ माझ्या टेबलवर ऑलरेडी आले आहेत. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया सुरमई थाळीपासून. सुरमई बघा, हा बघा, हे असे लेयर. मी नेहमी म्हणतो, जर सुरमईला असे लेयर आले तर समजायचं सुरमई फ्रेश आहे. आपण चापून बघूया. जबरदस्त आहेत. ऍक्च्युली मसाला हा घरगुती घाटी मसाला वापरलाय, त्यामुळे तिखटपणा जरा जास्त आहे आणि सुंदर लागतो. तसेच बांगडा देखील ट्राय करूया आपण. अतिशय फ्रेश. थाळीमध्ये ना सुकट मसाला आहे, तो टेस्ट करून बघूया. बघा, तुम्ही जर घाटावरचे असाल तुम्हाला ही चव खरंच जाणवेल. आता आपण ट्राय करूया भाकरी आणि मटन ग्रेव्ही. अप्रतिम चव आहे. मटन दाखवतो तुम्हाला, बघा, असं लुसलुशीत मटन आहे, मऊसर आहे आणि लुसलुशीत आहे. बेसिकली इथले सर्व पदार्थ अप्रतिम आहे. जर तुम्ही नवी मुंबईत असाल आणि तुम्हाला असं झणझणीत पदार्थ खायचा असेल तर हॉटेल राजवाड्याला नक्की भेट द्या, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.